जो आपला प्रलंबित प्रश्न आहे धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आणि या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको झाले, वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघालेत, अनेक ठिकाणी तहसीलदारांना, प्रांतांना, जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदनं दिली गेलेली आहेत, त्या संदर्भात पुरावे दिले गेलेले. आज गणेशजी खरात, त्यांच्यासोबत राजू दायगुडे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या आपल्या या अंमलबजावणी संदर्भात उपोषणास बसले आहेत. या अगोदर बारामतीमध्ये 14 दिवस उपोषण झालं, जिथं आमचे चंद्रकांतजी वाघमोडे उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी देखील सरकारकडून काहीतरी गोळवण करण्यात आली समाजाची. पुन्हा एकदा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलं. त्या अगोदर चौंडीमध्ये 21 दिवस उपोषण झालं. त्याच्यानंतर लोणंदमध्ये गणेश केसकर तो त्या ठिकाणी 18 दिवस उपोषणाला बसला होता आणि त्यांच्या समर्थनामध्ये त्या ठिकाणी बारामतीमध्ये असेल, चौंडीमध्ये असेल किंवा लोणंद खंडाळ्यामध्ये असेल, आपले उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते त्यांच्या समर्थनार्थ त्या भागामध्ये रास्ता रोको करण्यात आले. काही ठिकाणी आंदोलनं झाली आणि ती आंदोलन यासाठी झाली की आमचा एक समाज बांधव आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी 12-12, 13-13 दिवस उपोषण करत असताना त्या ठिकाणी कोणीही सरकारचा जबाबदार प्रतिनिधी येत नाही. सरकार त्याची कसल्याही प्रकारची दखल घेत नाही. ज्या बारामतीमध्ये 70,000 धनगर समाज आहे, त्या ठिकाणी साधा एक सरकारचा त्या ठिकाणचा स्थानिक आमदार असेल किंवा पालकमंत्री असतील किंवा वेगवेगळे सरकारचे मुख्यमंत्र्यांचे त्या ठिकाणी असणारे कोण प्रतिनिधी असतील, कोणीही त्या ठिकाणी विचारपूस करायला आलं नाही. लोणंदच्या ठिकाणी पण हेच झालं. त्या ठिकाणी थोडेफार तिथले प्रतिनिधी आले, परंतु सरकारकडून जबाबदार असा कोण व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही. बारामतीमध्ये, चौंडीमध्ये देखील ज्यावेळेस 21 दिवस उपोषणाला झाले, त्यावेळेस त्या ठिकाणी गिरीश महाजन यांनी तिथे शिष्टाई केली आणि सांगितलं की बाबा 50 दिवसाचा आम्हाला कालावधी द्या. 50 दिवसामध्ये आम्ही 4 राज्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती कशा दिल्या गेलेल्या आहेत आणि काय नेमकं त्यांनी राज्याच्या अख्ख्यातरित्या कशा पद्धतीने तो निर्णय घेतला त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला 60 दिवसाचा कालावधी पाहिजे. त्यावेळेस देखील आम्ही त्याला विरोध केला होता की 60 दिवसाचा कालावधी कशाला पाहिजे. वेळोवेळी सरकारला पुरावे दिलेले आहेत, वेळोवेळी त्याच्या संदर्भातील संदर्भ दिलेले आहेत, परंतु 60 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या काही नेते मंडळींनी सांगितलं की आपण 50 वर्ष थांबलो तर आता 50-60 दिवस थांबायला काय हरकत आहे. शांततेने सर्व आंदोलनं केली, आम्ही देखील ऐकलं चला 60 दिवस सरकारला द्यायला पाहिजे. परंतु 60 दिवसानंतर सुद्धा आत्ताच्या घडीला एक 15-20 दिवसापूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीमध्ये असं सांगण्यात आलं की धनगर समाजाचा समावेश करावा म्हणून ही समिती स्थापन केलेली आहे. आता कोणत्या शहाण्याने आजपर्यंत आपल्या कुठल्या बांधवांनी अशी मागणी केली आहे की बाबा समावेश करा. जर का वर्षानुवर्ष आम्ही सांगतोय आमचा समावेश आहे, त्या बाबतीत राज्य सरकारने केंद्राला दुरुस्तीचं एक पत्र द्यावं आणि केंद्राकडे तशी शिफारस करून केंद्राकडून अध्यादेश आणून धनगर समाजाच्या अंमलबजावणी बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा. ही आमची मागणी असताना पुन्हा एकदा कुठेतरी समिती स्थापन करायची थातूरमातूर कारणं सांगून त्याच्यात समावेश करा म्हणून अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाक्य टाकायची आणि परत ती समिती एक 3 महिने अभ्यास करणार आणि मग आमचे हे समाज बांधव उपोषण करते 10-10, 15-15, 20-20 दिवस उपोषणाला बसणार आणि सरकार त्यांची कसल्याही प्रकारची दखल घेणार नाही. माझी पिंपरी चिंचवड मधल्या सर्व धनगर बांधवांना या ठिकाणी आव्हान आहे, विनंती की आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा लाखोंच्या वर आपला धनगर समाज आहे. गणेश तिथं उपोषणाला बसलाय, त्याच्यासोबत त्याचे सहकारी उपोषणास बसलेत. साहजिक आहे त्यांना काही त्यांच्या घरासाठी हा लढा उभा करायचा नाही किंवा त्यांचा स्वार्थ नाहीये. हा लढा महाराष्ट्रातील सबंध धनगर बांधवांना न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी करतोय आणि मग असं एक निस्वार्थीपणाने जर का उपोषण करता आपल्या बांधवांना न्याय देण्यासाठी इथं उपोषणास बसत असेल तर सर्व आपल्या धनगर बांधवांचं, भगिनींचं कर्तव्य आहे की त्या उपोषणकर्त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी येऊन आपण त्याला पाठिंबा देणं, त्याचं मनोधैर्य वाढवणं, त्याची ताकद वाढवणं. आपण जर का हा विचार करत बसतो की गणेश एकटा लढतोय, त्याच्यासमोर राजू आणि बाकीचे त्याचे 3 साथीदार
ते त्यांचं लढतील आणि ते त्यांच्या संदर्भात त्यांना जे करायचं ते करतील. असं केलं तर कधीच आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही आणि आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत सरकार कधीच निर्णय घेणार नाही. आपल्यामध्ये थोडासा असा न्यूनगंड असतो की बाबा गटतट किंवा मतभेद असतात किंवा वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळी कामं करायची पद्धत असते, त्यामुळे वाटतं की बाबा मी कशाला जाऊ तिथं. परंतु असा जर का आपण विचार केला तर अशा पद्धतीने आंदोलनाची दखल कोणच घेणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण राजकारण करत असताना वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून जयंत्या करत असताल किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेत असताल, परंतु इथं आता मी पण बघितलं की बाबा कोणत्याही पद्धतीचं त्यांनी कसल्याही संघटनेचं नाव नाही टाकलेलं. फक्त धनगर समाजाचं एकच मिशन धनगर आरक्षण आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीने याच्या बॅनरवर दिसतं. आणि म्हणून माझं सांगणं आहे की या ठिकाणी कुणाला श्रेय घ्यायचं नाहीये किंवा कुणाला मोठं व्हायचं नाहीये, परंतु आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून गटतट बाजूला ठेवून आपल्या समाजाच्या या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात पिवळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आज खरं तर गर्वाने सांगा वाटतंय की आपल्या मातेच्या स्मारकासमोर गणेश या ठिकाणी उपोषणात बसलाय, म्हणजे अभिमानास्पद बाब आहे. आपल्या मातेचा आशीर्वाद आहे, मातेची स्फूर्ती आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी येणाऱ्या भविष्यात गणेशचं उपोषण हे तडीच न्यायचं असेल आणि आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घ्यायची असेल तर हे सरकाराला निगरगट्ट सरकाराला जागा आणण्यासाठी आणि या निगरगट्ट सरकारकडून आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सर्वांनी इथं किमान रोज 500,000 आपले समाज बांधव तरी एकत्र आले पाहिजेत. सर्वांनी येऊन त्याला पाठिंबा दिला पाहिजे, कारण की याची दखल तोपर्यंत कोणत्याही शासकीय दरबारामध्ये कोणत्याही